आमचा विरोध रस्ता रुंदीकरणाला नाही सर्वप्रथम, कारण काय झालंय प्रचार असं होतोय की आमच्या लोकांचा रस्ता रुंदीकरणाला विरोध आहे. नंतर रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही प्रथम. त्यानंतर महानगरपालिकेने आजपासून 8-10 दिवसापूर्वी 29, 30, 31ला आपल्याला नोटीस दिली होती का तुमचे कागदपत्र जमा करा, तुमच्या लोकांचा जे पण नुकसान भरपाई आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये करू, ते तुम्हाला ती कॉपी तुम्हाला देतो आम्ही. आता हा विषय 1-2 तारखेचा लोकांनी सगळे जमा करायची सुरुवात केली. अचानक परवा शनिवारी रात्री 8:30च्या नंतर या लोकांनी 24 तासाची नोटीस दिली. मग त्या नोटीसला उत्तर म्हणून आम्ही अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे अपील केला. एकनाथ शिंदे साहेबांनी कालच्या दिवशी सकाळी 10 वाजता MMRD आणि कमिशनर महानगरपालिका भिवंडी यांना सांगितलं की तुमचे सगळे आदेश रद्द. आता तुम्ही यांच्याबरोबर चर्चा करा आणि त्यांचं काय नुकसान होत असेल त्याचा मोजमाप करा, त्यांना पंचनामा द्या, त्यांना तुम्ही काय तुमचा भरपाई देता येईल जेवढं त्याच्यावर चर्चा करा. परंतु काल विरोध आमचा विरोध एवढंच म्हणणं आहे की साहेब तुम्ही आमचा पंचनामा रिपोर्ट द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला नुकसान भरपाई आमच्याबरोबर चर्चा करा. तुम्ही चर्चा करतच नाही, वेळ देत नाही, 24 तासाची नोटीस देता साहेब, आम्ही कुठे जाणार मग. आणि काल रविवार होता आणि आज बघा तुम्ही एवढे 1000च्या वर लोक इथं उभे आहेत. तर रोडला विरोध नाही, परत सांग, कारण काय प्रचार असाच होतो, रस्त्याला विरोध नाही. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांच्या 36 मीटरच्या हिशोबाने रस्ता रुंदीकरण कामाला आजपासून सुरुवात होते आणि त्यासाठी आपण पाहतायत अंजूर फाटा ते कल्याण नाका या पहिल्या टप्प्यातील रस्त्याचं रुंदीकरण सुरू झालेलं आहे. भिवंडीच्या विकास आराखड्यामध्ये ते 36 मीटरचं रुंदीकरण रस्त्याचे रुंदीकरण दाखवलेलं आहे. आता वापरत असलेला 24 मीटरचा रस्ता हा भविष्यात 36 मीटर करण्यासाठी हे प्रयोजन आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात महापालिका प्रशासन असेल, त्यासोबतच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे. असंख्य नागरिक असतील, येथील जे मालमत्ता धारक आहेत, जे बाधित आहेत, त्यांच्याकडून यासाठी विरोध केला जातोय की आम्हाला पहिले पंचनामा आणि आमचा जो नुकसान भरपाई आहे तो मोबदला दिला गेला पाहिजे आणि त्यानंतर याची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. परंतु एकूणच महापालिकेनं त्यांच्यासाठी जो वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक असेल किंवा भविष्यातली जे नुकसान भरपाई देण्याची तरतूद ही केलेली आहे आणि पंचनामे केले जातात, परंतु तरी सुद्धा नागरिकांचा विरोध होता आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. संजय भोये, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.